हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला मोठे महत्त्व आहे, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते। वर्षभरातील सर्व संकष्टीमध्ये अंगारकी चतुर्थी सर्वात फलदायी मानली जाते, पण ही चतुर्थी मंगळवारीच का येते आणि यामागची कथा काय आहे, चला जाणून घेऊया। पौराणिक कथेनुसार अंगारक म्हणजे मंगळदेव। मंगळदेव हे ऋषी भारद्वाज यांचे पुत्र आणि गणपतीचे निस्सीम भक्त होते। त्यांनी गणेशाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। ज्या दिवशी गणपती बाप्पा प्रसन्न झाले तो दिवस मंगळवार होता आणि तिथी चतुर्थी होती। बाप्पाने त्यांना वर दिला की इथून पुढे जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा ती तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल। अंगारकी चतुर्थीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते। अंगारकी शब्दाचा अर्थ लाल रंगाचा किंवा रक्तासारखा तेजस्वी असा होतो। मंगळ ग्रहाचा रंग लाल आहे आणि गणपतीलाही लाल रंग प्रिय आहे। ज्यांच्या कुंडलीत मंगल दोष आहे किंवा ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी या दिवशी केलेली उपासना अत्यंत गुणकारी ठरते। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी .com महाराष्ट्राला फॉलो करायलाही विसरू नका आणि यूट्यूबवर पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा।